हाय. तर आजचा जो टॉपिक आहे किंवा आजचा जो विषय आहे तो असा आहे की आपल्याला असं वाटतं आपलं आयुष्य हे इतरांसारखं असायला हवं. तर हे वाटतं आपल्याला, याचं एक कारण तर आहे सोशल मीडिया. कारण सोशल मीडियावर भरपूर जण पोस्ट करत असतात आणि प्रत्येक पोस्ट ही हॅप्पी पोस्ट असते. मग त्यांचे पोस्ट पाहून आपल्याला वाटतात की अरे माझंही आयुष्य असं असायला हवं. कोणीतरी फिरायला जातंय, कोणाच्या तरी आयुष्यात खूप आनंदाचे प्रसंग घडत आहेत, कोणीतरी मोठी अचीवमेंट मिळवत आहे. हे सगळं आपण पाहत असतो, प्रत्येकजण शेअर करत असतं. मग आपल्याला वाटतं अरे आपलं लाईफ तर खूप सिंपल चाललंय, प्रत्येकाच्या आयुष्यात खूप काही चाललंय ना, आपण मात्र सिंपलच लाईफ जगतोय. सो त्यातून आपल्याला अजून जास्त निगेटिव्ह थॉट्स यायला सुरू होतात. तर याच्या मागचं कारण आपण लक्षात घेतलं पाहिजे की कोणीही सोशल मीडियावर दुःखी अशा पोस्ट करत नाही, वाईट प्रसंग त्यांचे पोस्ट करत नाहीत, किंवा एखादी गोष्ट किंवा एखादं फेल्युअर जे आहे ते कोणीही पोस्ट करत नाही. प्रत्येकजण चांगल्याच गोष्टी पोस्ट करत असतं. असं कधी झाले का की मला सध्या खूप दुःख झाले आणि आता मी पोस्ट टाकतो की मला खूप दुःख झालेलं आहे, असं कधीच होत नाही. त्याच्यामुळे प्रत्येकजण आपला आनंद, आपल्या अचीवमेंट्स, आपले चांगले प्रसंग आपल्या आयुष्यातले हे सोशल मीडियावर पोस्ट करत असतं. आपण सुद्धा, मी असो, तुम्ही असो, कोणीही असो. त्यामुळे इतरांच्या गोष्टी बघून आपण असं वाटून नाही घेतलं पाहिजे की माझ्या आयुष्यात काहीच चाललेलं नाही आहे किंवा इतरांच्या आयुष्यात खूप छान चाललं आहे आणि मला तसं जगायचं आहे. कोणीही एकमेकांसारखं जगण्याचं काहीही कारण नाही आहे. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे आणि प्रत्येकानं ते आपापल्या परीनं जगलं पाहिजे असं मला वाटतं. या सगळ्या गोष्टी बघून आपण असा विचार करण्यापेक्षा की माझंही आयुष्य इतरांसारखं हवं, हा विचार करण्यापेक्षा आपल्या आयुष्यात आनंद कसा येईल, सकारात्मक गोष्टी कशा घडतील याकडे आपण लक्ष द्यायला हवं. हो ना?